मैदानाच्या आतमध्ये दोन ऑफिशियल पंच ते देखील दाखल होत असताना आपण पाहत आहे. जसे ते आपापल्या जागेवरती जातील सामन्याला देखील होणार आहे सुरुवात, कारण फिल्डिंग ती सेट झाली आहे. क्षेत्ररक्षण करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये टीम जी दाखल होत असताना आपण पाहत आहे रोजी 11 आणि तत्बरोबरीनं त्यांच्या विपक्षात बॅटिंग करण्याकरिता जिथे टॉस पराभूत झाल्यानंतर त्यांच्या वाट्याला आली आहे बॅटिंग, ते गजानन स्पोर्ट्स 4747 या टीमचा दोन सलामीवीर जे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूने आपण कुणालला पाहताय, मॅन फ्रॉम दहिगाव. या मैदानावरती जी मागची स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ज्याच्या नावावरती राहिला होता तोच कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. डावखुर हाताचा एक प्रतिभा संपन्न असलेला खेळाडू आणि त्याच्या सोबतीला नॉन स्ट्रायकर एंड वरती लखन. कुणाल आली लखन ही जोडी बॅटिंग करण्याकरता दाखल होईल. तर बॉलिंग स्ट्रॅक वरती पहिलं षटक सागर करटुले ज्याला आपण पाहत आहे बॉलिंग स्ट्रॅक वरती सज्ज होईल. हा देखील या विभागातील एक प्रतिभा संपन्न असलेला खेळाडू आणि बॉलिंग स्ट्रॅक वरती तो सज्ज झालाय. पहिला बॉल बाचल रंगतदार असणार आहे, कारण एका बाजूने आपण जर पाहिलं तर डावखुर हाताचा फलंदाज आणि दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर इथनं चला टाइमर सेट केला गेलाय. 25 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल 5 षटकांकरिता. 5 षटकांमध्ये 25 मिनिटांमध्ये खरं तर ती 5 षटकं कंप्लीट झाली पाहिजेत, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली पाहिजेत. पहिलाच बॉल आपण जर पाहिला तर पुढे टाकला होता ओव्हरपिच बॉल, त्याच्यावरती आडवा बाटनं प्रहार केला. मिडविकेटचं क्षेत्र निवडलं गेलं आणि मिडविकेटच्या क्षेत्रात जिथे आपण जर पाहिलं तर जिथे एक सिंगल ती अगदी सहजरित्या कंप्लीट होत असताना आपण पाहत आहे. एक बॉल एक या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. डावखुर हाताचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. अर्थातच आपण जर पाहिलं तर सागर ज्याच्या माध्यमातून पहिला बॉल कुणालच्या विपक्षात पुढे टाकला, त्याच्यावरती आडवा बाट न केलेला तो प्रहार एक सिंगल जी कंप्लीट होत असताना आपण पाहिली आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, म्हणजे चेंजेस केले जातात वारंवार. चला स्पीडअप करायचं. पुढचा बॉल यावेळेला बॅटची टॉपेज घेतली आहे. खरं तर इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची टॉपेज घेऊन बॉल मात्र स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात ट्रॅव्हल झालाय, जिथे क्षेत्ररक्षक धावतोय बॉलला स्टॉप करतोय. विकेट कीपर एंड कडे फेक केली जाते, जिथे विकेटच्या मागे आपण पाहू शकता या टीमचा अर्थातच रोजी 11 टीमचा ऑल इंडिया आयकॉन दीपेश प्रभाकर घोलप, वाडा तालुक्याचा टायगर म्हणून ज्याची ओळख आहे, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून रोजी 11 टीम मध्ये खेळ करताना इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतोय. चांगला बॉल आहे, टप्पा पडला गोल्डन स्पॉट वरती, चेंडूला पिच केला आणि मग तदनंतर अतिरिक्त बाउन्स तो प्राप्त होत असताना आपण पाहिलाय. बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात, तिथे कॅरी झालाय. मग डॉट बॉल, पहिला निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी सागर करटुलेला आपण पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती 3 बॉलचा खेळ त्याच्या माध्यमातून आतापर्यंत हाताळला गेला. 3 बॉलमध्ये 3च धावा त्यानं खर्च केलात. चांगली गोलंदाजी, त्याच करिता पहिलं षटक त्याच्यावरती दिलंय आणि पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्यावरती दिल्यानंतर हा फटका चांगला आहे. इनसाइड आउट बॉल चाललाय, लॉंग ऑफच्या क्षेत्रात ट्रॅव्हल होईल. बॉल चाललाय दणदण करत सीमारेखा पार. या चॅम्पियन ट्रॉफीचा हा दमदार चौकारामध्ये परावर्तित झाला. बॉल 4. चांगला स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय जिथे मिडऑफचा क्षेत्ररक्षक त्याच्या मिडऑफच्या डोक्यावरनं बॉल सीमा पार चौकारामध्ये परावर्तित झाला. 4च्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 रन्स ऑन बोर्ड. 38 सर्कलचं बंधन आहे, क्षेत्ररक्षक नव्हता तिथे कुठल्याही प्रकारचा, मग त्याचा फायदा घेतला लखन साबले, ज्याला स्ट्रायकर एंड वरती आपण पाहताय. यावेळेला हाफ स्ट्रायकर होता, परंतु कमी गती ती बघायला मिळाली, कारण बॅटर आधीच फटका खेळला होता. तदनंतर जसा फटका तो पूर्ण करतोय तदनंतर देहष्टी वरती जाऊन आदळला बॉल, येतोय डॉट बॉल, कमबॅक डिलिव्हरी, एक चांगला चेंडू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता हाफ ट्रॅकर होता, परंतु बॅटरनं आधीच फटका खेळला, त्याच कारणानं तो इथनं कुठेतरी डॉट झालाय. बॅक टू बॅक डॉट बॉल्स येतात. याही वेळेला बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न तो लखनचा राहिला होता, परंतु त्यावरती देखील तितका चांगला फटका नाहीये.
परंतु फेक थोडीशी खराब झाली, क्षेत्ररक्षणामध्ये खराबी होती आणि तदनंतर बॅकअप नाहीये. खराब खराब कामगिरी. जिथे 3 कंप्लीट झाल्यात, कुठे ज्या फटक्यामध्ये 1 धाव मिळू शकत होती तिथे धावा मिळाल्यात. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये पंच आम्हाला दर्शवतायत देखील 4 धावा ज्या इथनं पळून काढल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या मधोमध बघायला मिळाली आहे. कुणाल पांढरे आणि लखन साबले या 2 फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय, जिथे 4 धावा सकाळच्या सत्रात पळून काढल्या जात आहेत. 1 धाव होती तिथे क्षेत्ररक्षणाची बघायला मिळाली खराबी आणि मग त्याच कारणानं 4 धावा कंप्लीट होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय, जिथे धावसंख्येवरती धावा लागल्या गेल्यात 11. 11 धावा धावफलकावरती जोडला गेलात. पहिला ओव्हरचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना आपण पाहिला. अर्थातच आपण जर इथनं पाहिलं तर त्याकरिता तुम्ही बरोबर 4 मिनिटांचा अवधी खर्च केलाय पहिल्या ओव्हर करिता. फील्ड सेट करून घ्यायची टीम मीटिंग नकोय कुठल्याही प्रकारची. तुम्ही आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं पहिली ओव्हर अगदी वेळेत कंप्लीट केली होती, परंतु तदनंतर सेकंड ओव्हर करिता जो बॉलर तुम्हाला दाखल करायचा आहे आणि त्याकरिता तुम्ही जी टीम मीटिंग घेताय ती टीम मीटिंग घेणं तितकं गरजेचं नाहीये. कॅप्टन आणि मग एखादा प्रमुख खेळाडू त्यांच्यामध्ये तुम्ही डिसिजन घ्या कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यायची, कारण तुम्ही खूप सारा वेळ गेले 2 मिनिटांचा अवधी जो तुम्ही गोलंदाज दाखल करण्याकरिता घेतला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या बिनबाद 11 या आकड्यावरती धावसंख्या. बॉलिंग स्ट्रॅक वरती सेकंड ओव्हर करिता जनक किरकिरे. बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट न पहिलाच बॉल लेग स्टंप वरती खराब बॉलची हाताळणी. मग कुणाल थांबणार नाहीये. खराब बॉलचा खरपूस समाचार घेतोय, बॉलला फेकून देतोय, बॉल चाललाय सीमा पार. आता कुणाल पांढरेच्या बॅटमधनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार 4. स्क्रीनवरती आपण पाहू शकता हा बॉल अगदी लेग स्टंपच्या बाहेर होता, जिथे व्हाईट बॉल देखील घोषित करू शकत होते, परंतु कुणाल पांढरेनं बघितलं कमी गतीचा बॉल आहे, कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये, मग बॉलला हवा दिली आणि त्यानंतर एक टप्पा करीस तो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पोहोचलाय, जिथे धावा प्राप्त झाल्या. त्या अर्थातच आपण जर पाहिलं तर इथनं 4 धावसंख्या 15 रन्स ऑन बोर्ड. 15 धावसंख्या धावफलकावरती आहे. या मैदानावरती कुणाल पांढरे सातत्यानं जेव्हा जेव्हा दाखल झाला तेव्हा चांगलं बॅटिंग करण्याकरिता त्याला ओळखलं जात आहे आणि मग आता तो देखील सुरू झालाय, कारण त्याच्या बॅटमधनं मागच्या बॉलला आलाय चौकार. याही वेळेला हा देखील खराब हाफ स्ट्रायकर बॉल. 38 सर्कलचं षटक मैदानामध्ये चालू आहे, मग क्षेत्ररक्षक नाहीये कुठल्याही प्रकारचा त्या क्षेत्रात. आणखी एक बॉल तो देखील आणि डगआउट मध्ये जल्लोष बघा किती आहे कुणाल पांढरेच्या बॅटमधनं. बॅक टू बॅक बाउंड्रीज, सलगचा दुसरा. चौकार 4. यस बघा पंचांच्या माध्यमातून ती विनंती असणार आहे, बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही जल्लोष करा. बॉल टाकायच्या आधी तुम्ही कुठल्याही प्रकारचा जल्लोष करू नका, अन्यथा पेनल्टीला देखील सामोरं जावं लागू शकतं. यावेळेस पुन्हा एकदा हा देखील बॉल ओव्हरपिच होता. आता हलक्या हाताने फक्त दिशा दिली या फटक्याला. स्क्वेअर लेगचं क्षेत्र जिथे निवडलं गेलं, स्क्वेअर लेग पंचांच्या बरोबर डावीकडनं त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला बॉल, जिथे स्टॉप केला गेला, रिफेक केली, तोपर्यंत एक सिंगल ती कंप्लीट होत असताना आपण पाहिली. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जातीये, बरोबर जाऊन पोहोचते. आमचे स्कोरर आम्हाला दर्शवतात 20 रन्स ऑन बोर्ड. 20 धावसंख्या धावफलकावरती. सुरुवात चांगली झाली आहे. गजानन स्पोर्ट्स 4747 टीमच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये करून देत असताना त्यांना आपण पाहता. पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल आपण जर पाहिला तर गुडलेन स्पॉट वरती चेंडूला पिच केलं, ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर ठेवला, बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी झालाय. हा बॉल येतोय इथनं डॉट लेट झाला, बॅटर लेट होतोय. कुठेतरी लखनच्या माध्यमातून सातत्यानं कुठेतरी वेगळ्या पद्धतीचे फटके खेळण्याचे प्रयत्न केलेत, आतापर्यंत त्याला तितकासा यश मिळालेला नाहीये. एक चौकार जरी त्याच्या बॅटमधनं आला असला, परंतु तदनंतर धावा त्या तेवढ्या बनवल्या नाहीयेत त्यानं, कारण 6 बॉल तो खेळला, 10 या आकड्यावरती तो बॅटिंग करतो. याही वेळेला वाह काय चेंडू हाताळला, प्रतिम. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चेंडू निर्धाव.
चांगली गोलंदाजी, कमबॅक केला या गोलंदाजानं. त्याच्या विपक्षात पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले होते, परंतु तदनंतर त्यानं पुनरागमन केलंय. या षटकामध्ये स्वतःला सिद्ध करतोय. एक चांगली कामगिरी बजावत असताना त्याला आपण पाहता. जनक 5 बॉलमध्ये 90 खर्च केल्यात. या वेळेला क्लासिकल कलात्मक चाबूक स्ट्रोक, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. बॉल चाललाय इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकारामध्ये परावर्तित झाला बॉल. 4 2 डॉट आले, परंतु तदनंतर हा फटका ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती आता ओळखलं आणि मग तदनंतर उडवलं आणि फेकून दिलं. एक टप्पा अखेरीस बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकाराच्या मदतीने 2 ओव्हरचा खेळ तो इथनं कंप्लीट झाला आणि धावसंख्या 24. 24 धाबा धावपलकावरती त्या जोडला गेला. 24 रन्स ऑन बोर्ड. बघा तुमची 2 षटकं कंप्लीट झालेत आणि त्या 2 षटकांकरिता तुम्ही बरोबर 9 मिनिटं आणि 15 सेकंदाचा अवधी घेतलाय. 25 मिनिटांचा अवधी तुम्हाला 5 ओव्हर करिता दिला गेलाय. टायमर सेट केलंय 25 मिनिटाचा आणि अर्थातच तुम्हाला त्या 25 मिनिटांमध्ये 5 षटकं ती कंप्लीट करायची. पहिल्या 2 ओव्हर करिता तुम्ही 9.15 म्हणजे 9 मिनिटं 15 सेकंदाचा अवधी घेतला. तदनंतर तिसरं षटक हाताळण्याकरिता ऑल इंडिया आयकॉन दीपेश घोलप बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. दीपेश प्रभाकर घोलप, वाडा तालुक्याचा टायगर, तो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल आणि त्याच्या विपक्षात पहिलाच बॉल ओव्हर पिच आणि त्याला फेकून दिलाय. कुणाल पांढरे त्याची अदाकारी पेशकश करतोय. ओव्हर पिच बॉलला स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल सीमा पार. षटकार 6. ओव्हर पिच बॉल बादशाह रडार मध्ये टप्प्यात आला. मग कार्यक्रम होणार. डावखुर हाताचा फलंदाज सकाळच्या सत्रात या मैदानावरती हवी होऊ शकतो, कारण सातत्यानं कुणाल जो आक्रमक फटके खेळण्याकरिताच खरं तर त्याची ओळख आहे आणि त्याच्या विपक्षात तुम्ही या पद्धतीचे बॉल जर हाताळला मग ते मैदानाच्या बाहेरच बघायला मिळतील. पुढचा बॉल रिव्हर्स अटेंड. वा काय फटका खेळला, लाजवाब स्ट्रोक. कुणाल पांढरे थांबायचं नाव घेत नाहीये. त्याच्या नावाचं वादळ ते गुंगावायला सुरुवात झाली. मागचा बॉल तो आपण पाहिला मिड विकेटच्या क्षेत्रात बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि तदनंतर आता पॉइंटच्या क्षेत्रात, कारण इथनं रिव्हर्स अटेंड केला तो देखील सक्सेसफुल. लाजवाब स्ट्रोक, काबिल तारीफ फटकेबाजी. मैदानाच्या आतमध्ये कुणाल पांढरे आक्रमकता ती धारण केली आहे त्यानं. याही वेळेला हा देखील बॉल थांबणार नाहीये. खराब बॉल, क्षेत्ररक्षक नाहीये कुठल्याही प्रकारचा. फाईन लेगचं क्षेत्र निवडलं. बॅक टू बॅक मोठे स्ट्रोक. पहिला बॉल षटकार आणि बॅक टू बॅक बाउंड्रीज. 4. आणखी एक सलगचा दुसरा चौकार. मैदानाच्या आतमध्ये कुणाल 7 बॉल 24 वरती बॅटिंग करतोय. याच करिता खरं तर त्याला ओळखलं जातं. एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये ती आपण पाहताय. 15 बॉलला 38 ची पार्टनरशिप झाली आहे. हा बॉल चांगला आहे. लेग बिफोरची विकेट नाहीये याची देखील नोंद घ्या. रिव्ह्यू जो इथनं घेतला गेला, अर्थातच आपण जर पाहिलं तर रनआउट करिता एकनाथजी डगले जे तिसरा पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांच्याकडनं डिसिजन तो देखील आम्हाला पोहोचवला जाईल. रनआउट करिता विकेट कीपर एंड कडे फेक झाली आणि तदनंतर डिसिजन तो पेंडिंग असेल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत निर्णय निश्चितच पोहोचेल. क्षेत्ररक्षक आपण आपापली जागा घ्यायची आहे. काही एक धाव कंप्लीट झाली आहे की नाही याकरिता तिसरा पंचांकडे दाद देखील मागितले, कारण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न विकेट कीपरनं बॉल कलेक्ट केला. यष्टांवरती जोपर्यंत बॉल लावेल तोपर्यंत काय बॅटर त्याच्या क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही त्याकरिता चेक केलं जातं. यस, थर्ड अंपायर डिसिजन, इट्स अ नॉट आउट. बॅटर पोहोचला आपला क्रीज मध्ये, त्यामुळे नॉट आउटचा इशारा. पंचांच्या माध्यमातून एक सिंगल जी कंप्लीट होत असताना आपण पाहू शकता. धावसंख्या पुढे जाते, जवळ पोहोचते 39-39 या आकड्यावरती.
39 धावा धावपलकावरती जोडला गेला आतापर्यंत. या ओव्हरचा विचार केला तर दीपेश घोलप तो थोडासा महागडा ठरलाय, कारण 4 बॉल मध्ये आतापर्यंत त्यानं धावा खर्च केल्यात 15 धावा त्यानं खर्च केल्यात. पहिल्या 3 बॉलवरती कुणालच्या बॅटमधनं आक्रमक स्ट्रोक, तदनंतर चौथ्या बॉलवरती आलेली ती सिंगल. आता स्ट्राईक चेंज झाली आहे, स्ट्रायकर एंड वरती लक्कन साबले स्ट्रायकर एंड वरती. यावेळेला त्याच्या विपक्षात चांगला फटका तो त्यानं सजवलाय. कव्हरच्या क्षेत्ररक्षक डीपला तैनात आहे, बॉलला स्टॉप करतोय आणि रिफेक करतोय. तोपर्यंत एक सिंगल ती कंप्लीट होईल. एका सिंगलच्या मदतीनं बरोबर धावसंख्या 40. चांगली टोटल, खरं तर ही टोटल चांगली आहे, कारण जिथे आपण पाहिलं ना मैदानाच्या आतमध्ये तर सलामीवीर ते मैदानामध्ये दाखल आहेत. अजून बरोबर 10 विकेट्स त्याच्या हातात आहेत, त्यामुळे आक्रमण ते करू शकतात. पायावरती टाकलाय बॉल, क्षेत्ररक्षक तैनात आहे या फटक्याकरिता. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात बॉलला स्टॉप करतोय आणि रिफेक करतोय विकेट कीपर एंड कडे. तोपर्यंत एकच सिंगल येईल. पहिल्या 3 बॉलवरती 3 मोठे स्ट्रोक आणि तदनंतरच्या 3 बॉलवरती 3 सिंगल आलात. अर्थातच ओव्हरची होतीये समाप्ती. षटक क्रमांक समाप्त झालं तिसरं. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्येवरती धावा त्या लागल्या गेलात. अर्थातच 41-41 आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. बघा 3 षटकं कंप्लीट झालेत आणि त्या 3 षटकांकरिता तुम्ही बरोबर 13 मिनिटांचा अवधी घेतलाय, 13 मिनिटं 11 सेकंद. आणि आता ड्रिंक्स ब्रेक आहे, तोपर्यंत टाइम तो स्टॉप केला जाईल. 41 आकड्यावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41-41. चला ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट झाला आणि आता करूयात मॅचला सुरुवात. पहिला बॉल ड्रिंक्स ब्रेक नंतर ब्रेक झाला आणि तदनंतर इथनं कुणाल पांढरेनं ती आक्रमकता कायम ठेवली आहे. हा देखील बॉल खराब होता, हाफ स्ट्रॅकर होता, त्याला पूल करत असताना पूल पॉवरफुल सक्सेसफुल केलाय. बॉल चालला एक टप्पा करेस, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदण करत चौकारामध्ये परावर्तित झाला. बॉल 4. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45-45. कुणाल पांढरे 10 बॉल 30 वरती 300च्या स्ट्राईक रेटनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. खूप चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. कल्पेश पागी स्ट्रायकर एंड वरती कुणाल पांढरे. कल्पेश पागीचा पहिल्याच बॉलवरती आलेला तो चौकार आपण पाहिला. या वेळेला हाफ स्ट्रायकर, वाह काय मारलाय, फेकून दिला, अगदी दूरवरती चालला हा फटका. कुणाल पांढरेच्या बॅटमधनं आणखी एक क्लासिकल कलात्मक स्ट्रोक, षटकार 6. लाजवाब स्ट्रोक कुणाल पांढरे. मी आधीच उल्लेख केला होता, या मैदानावरती मागची जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार या खेळाडूंना पटकावला. या मैदानावरती सातत्यानं तो आक्रमक स्ट्रोक खेळण्याकरिता त्याला ओळखलं जातं आणि याही वेळेला आज पहिल्याच मॅच मध्ये त्याच्या बॅटमधनं 11 बॉलला 36 धावा आलात. पहिल्या ओव्हरला तो शांत होता, पहिल्या ओव्हरला एकच बॉल खेळला, एका आकड्यावरती खेळ करत होता, परंतु तदनंतर त्यानं जी विध्वंसकता, जो गिअर चेंज केला ना, तो काबिल तारीफ.
याही वेळेला पुढे टाकलाय, बॅटन पाड मधनं खोदून काढलंय. आता या फटक्याकरिता आपण जर पाहिलं तर एक सिंगल तर कंप्लीट होतीये. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना आपण जर पाहिलं तर ती देखील कंप्लीट झाली मैदानाच्या आतमध्ये. 2च्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल. संघाचं अर्धशतक ते मैदानाच्या आतमध्ये झलकावलं गेलंय. 53 धावसंख्या धावफलकावरती आहे. चांगली टोटल. बलाढ्य टोटलकडे वाटचाल करत असताना मैदानाच्या आतमध्ये जी प्रथम बॅटिंग करत असताना टीम गजानन स्पोर्ट्स 4747 ला आपण पाहताय. यावेळेस पुन्हा एकदा आता ऑफस्टम्पच्या बाहेर बॅटरपासून लांब ठेवला. कुणालच्या विपक्षामध्ये या पद्धतीचे बॉल ते प्रभावी ठरू शकतात. त्याच्यापासून दूर ठेवायचे बॉल. तुम्ही त्याच्या पालात दिले मग ते बॉल मैदानाच्या बाहेरच पडणार. त्यामुळे त्याच्यापासून लांब ठेवला आणि मग तो यशस्वी झाला. हा डॉट बॉल येतोय. 53 या आकड्यावरती धावसंख्या. 3.4 चा खेळ कंप्लीट झालाय. 13 बॉल 38 वरती बॅटिंग करतोय कुणाल. आतापर्यंत 5 चौकार आणि 2 षटकारावरती खेळतोय. याही वेळेला आता शफल झाला, जागा बनवली आणि तदनंतर मोजून मापून मारलेला हा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तो प्रेक्षक बनून राहिलाय. पुनश्च एकदा कुणाल पांढरेच्या बॅटमधनं आणखी एक युझिट षटकार. 6. मयूर काठोळे आणि तेजस काठोळे यांच्या माध्यमातून कुणाल पांढरेच्या अर्धशतकाकरिता 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. कुणाल पांढरे सध्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये 14 बॉल 44 वरती बॅटिंग करतोय. आक्रमकता ती त्यानं धारण केली आहे. एकटा लढला आपल्या टीम करिता. 7 लखन साबलेने जरूर दिले. 9 बॉल 15 वरती तो देखील बॅटिंग करतोय. त्याचं देखील कौतुक करावं लागेल. परंतु कुणाल पांढरे थांबायचं नाव घेत नाहीये. समोर कुठलाही गोलंदाज येऊ द्या, मग ऑल इंडिया आयकॉन जरी दाखल झाला तरी देखील इथनं कुणाल पांढरे तो थांबायचं नाव घेत नाहीये. पुढचा बॉल या वेळेला फिरवला होता, अंगावरती आला बॉल आणि तदनंतर क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दिलंय दस्तक. बॉल चाललाय सीमा पार दणदण करत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारामध्ये परावर्तित होतोय. 4 धावसंख्या 63. 4 ओव्हर झाला. 4 ओव्हर मध्ये तब्बल 63 धावसंख्या धावफलकावरती आहे आणि 15 बॉल 48 वरती बॅटिंग करतोय कुणाल पांढरे. शेवटची ओव्हर, शेवटचे 6 बॉल. खास करून आपण जर पाहिलं तर हा देखील उल्लेख करावा लागेल की एकही विकेट गेलेली नाहीये आणि या स्पर्धेची सध्या स्थितीला सर्वाधिक मोठी अर्थातच आपण जर पाहिलं तर पार्टनरशिप ती मैदानाच्या आतमध्ये लागली गेली आहे. कारण 63 धावा बिनबाद, कुठल्याही प्रकारची विकेट गमावलेली नाहीये. 2 सलामीवीर, 4 षटक आतापर्यंत कंप्लीट झाले आणि 4च्या 4 ओव्हर खूप चांगल्या पद्धतीनं सध्या स्थितीला गजानन स्पोर्ट्स 4747 ड्रायव्हिंग सीट वरती या सामन्यावरती. शेवटची ओव्हर, शेवटची ओव्हर आणि शेवटचे 6 बॉल स्लॉग ओव्हर त्याला होणार सुरुवात. आकाश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. शेवटचं षटक स्ट्रायकर एंड वरती लखन साबले. वाह काय फिरवला, लाजवाब. समोरनं हातभर चेंडूला वळण दिलंय. चांगली कामगिरी. या वेळेला आपण जर पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं हा बॉल हाताळला, समोर टाकला आणि तदनंतर चकमा दिलाय, फलंदाजाला अचंबित केलंय. चांगला बॉल. याही वेळेला फिरलेला बॉल त्याच्यावरती खेचून मारण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप केलीये आणि खरं तर ही झेल मैदानाच्या आतमध्ये सुटली. जीवनदान मिळालंय. एक सिंगल कंप्लीट झाली. खरं तर ही कॅच तुम्ही सोडली ते महागात ठरेल, कारण कुणाल पांढरे स्ट्रायकर एंड वरती येणार आहे. ज्या बॅटरला तुम्हाला जास्ती काळ नॉन स्ट्रायकर एंड वरती थांबवायचं होतं तो बॅटर मात्र आता स्ट्रायकर एंड वरती येत असताना कुणाल पांढरे जो सध्या स्थितीला मैदानामध्ये 15 बॉल 48 वरती बॅटिंग करतोय. चला स्पीड अप करायचंय. डावकुरे हाताचा गोलंदाज आणि त्याच्या विपक्षामध्ये डावकुरे हाताचा फलंदाज आता स्ट्रायकर एंड वरती येतोय. म्हणजे हे बॅटल असणार आहे रंगतदार आणि या बॅटल मध्ये आपण जर पाहिलं तर कुणाल पांढरे तो हवी होताना बघायला मिळेल का, की मग गोलंदाज ज्यानं पहिले 2 चेंडू खूप चांगले हाताळलेत आकाश त्याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पुढे टाकला हा बॉल, पायावरती आदळतोय बॉल. चांगला चेंडू. या गोलंदाजानं शेवटच्या ओव्हर मध्ये जे स्लॉग ओव्हरचं षटक आहे ना तिथे येऊन त्यानं चांगली कामगिरी करत असताना 3रा बॉल तो देखील इथनं आला डॉट. 3 बॉलला एकच धाव खर्च केली आहे.
16 बॉल 48 वरती खेळतोय. आता हाफ स्ट्रायकर चाबुक स्ट्रोक क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. कुणाल पांढरे एकदा आपली बॅट वर करायची. अर्धशतक मैदानामध्ये झळकावला गेलंय. लाजवाब बॅटिंग. डोळ्याचं पार न फेडणारी फलंदाजी मैदानामध्ये करत असताना कुणाल पांढरे ऑन फायर. आणि त्याच्या अर्धशतकाकरिता तेजस काटोळे आणि मयूर काटोळे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयांचं कॅश प्राइज ते देखील कुणाल पांढरेला दिलं जाईल. आज कुणाल पांढरे थांबायचं नाव घेत नाहीये. हा देखील बॉल आता उडवलाय आणि निघून चाललाय. पुढच एकदा लॉंगॉनच्या डोक्यावरनं बॉल सीमा रेखा पार. आणखी एक बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. 76 रन्स ऑन बोर्ड. 76 धावसंख्या धावफलकावरती आहे. लाजवाब. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी पार्टनरशिप ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. एका बाजूनं कुणाल पांढरे तर दुसऱ्या बाजूनं लखन साबले. 2 बॉल 2 आलेत. काय तिसरा येणार? स्लॉक स्वीप. वाह. सलगचा तिसरा. 3 बॉल 3 आणि या पूर्वार्धाचा खेळाचा होतोय समाप्त. कुणाल पांढरे 19 बॉलचा फेस त्यानं केला आणि त्याच्यामध्ये 66 धावा नॉट आउट. 82 धावसंख्या धावफलकावरती आहे. दोनच खेळाडू एकही विकेट मैदानामध्ये मिळालेली नाहीये रोजी 11 टीमला. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन आणि आपण पाहू शकताय बरोबर वेळेत 5 षटकं ती समाप्त झाली आहेत. कारण 21 मिनिटं आणि 40 सेकंदाचा अवधी तो लागला गेला या 5 षटकांकरिता. षटकार जरी आले असले तरी देखील वेळेत हा सामना संपवला. त्याचं देखील कौतुक करावं लागेल. परंतु पहिल्या इनिंग नंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 82 धावसंख्या ती लागत असताना आपण पाहिले. आणि आता विजयाकरिता करायच्या आहेत 83 धावा. 30 बॉल करायच्या 83. चला त्वरित मैदानामध्ये सामन्याला देखील होईल सुरुवात. मोठं टार्गेट जिथे धावा करायच्या तब्बल 83 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान. आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज देखील दाखल झालेत. फिल्डिंग देखील झाली आहे सेट.
चला लवकरात लवकर आपण करायची आहे सामन्याला सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होते सुरुवात. गेम ऑन. टायमर. पहिला बॉल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बॉलला पाठवलाय. बॉल चालला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं दणदण करत. ही ताकद आहे दीपेश घोलपची. याच करिता त्याला ओळखलं जातं. हा फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला ना तर या 83 धावा देखील कमी वाटायला लागतील. आणि पहिल्याच बॉल वरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4-2 ऑल इंडिया आयकॉन एकमेकाच्या विपक्षात. एका बाजूनं ऋषी शेलार तर दुसऱ्या बाजूनं दीपेश प्रभाकर घोलप. पहिलाच बॉल जो चौकारामध्ये सुरुवात झाली आहे सामन्याला. टार्गेट मोठं आहे. दीपेश घोलप स्ट्रायकर एंड वरती. आणखी एक बॉल. याही वेळेला स्क्वेअर कट पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल पाठवलाय दंदन करत सीमा पार. दीपेश घोलप थांबायचं नाव घेणार नाहीये. बॅक टू बॅक बाउंड्रीज. चौकार 4. यापुढील होणारा सामना त्याच्या टॉस कडे आपण बघतोय. डीके स्पोर्ट्स आणि ईशान स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस करण्याकरिता या. बॅक टू बॅक 2 बॉल 2 चौकार आलेत. यावेळेस हा बॉल आपण जर पाहिला तर चांगला आहे आणि बॅटची कडा. बिग विकेट, बिग ब्लो. खाली राहिला हा बॉल आणि 500 रुपयांचं कॅश प्राइज तेजस काडोळे आणि मयूर काडोळे यांच्या माध्यमातून. कारण ही महत्वाची विकेट. ही विकेट नाही तर तुम्ही या मॅचची गोल्डन विकेट पकडली आहे. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज झाल्या बाद दीपेश प्रभाकर घोलप. बॅक टू द डगआउट. ऑल इंडिया आयकॉन विपक्षात ऑल इंडिया आयकॉन. या पद्धतीचा हा खेळ आणि सध्या स्थितीला ऋषी शेलार त्याचा पगडा भारी झालाय. डीके स्पोर्ट्स आपला कर्णधार योगेश भोईर. आपण टॉस करण्याकरिता त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं. फलंदाज बाद झालाय दीपेश घोलप. तो माघारी परतलाय. या मॅचची गोल्डन विकेट ऋषी शेलारच्या माध्यमातून आपण पाहू शकता. या वेळेला हा बॉल जर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये जिथे पंच आमच्याकडे वळलेत आणि मग तदनंतर लगेचच पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा दिला जातो. एक्स्ट्राची धाव येईल. एक्स्ट्राच्या धावेने धावसंख्या आता पुढे जात असताना जाऊन पोहोचली ती बरोबर 9. 2 बॉल 2 चौकार आणि तदनंतर आली आहे विकेट. याही वेळेला हा देखील बॉल तो चांगला राहिलाय. टप्पा पडला आणि तदनंतर अतिरिक्त बाउन्स. जी हाईट आहे गोलंदाजाची त्याचा फायदा घेतोय. टप्पा पडल्यावर अतिरिक्त बाउन्स या गोलंदाजाला प्राप्त होत असताना हा बॉल आला डॉच. 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फक्त 9. पदालितामध्ये बिगाड. मैदानामध्ये ती कॅरीबा घ्या. त्याला बाहेर काढा. धावसंख्या 9 या आकड्यावरती. 4 बॉल झालेत. 9 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल. या वेळेला हा देखील फटका फसलाय. खाली क्षेत्र स्वतः गोलंदाज धावतोय खरा परंतु त्याच्यापासून दूर राहील हा बॉल. जिथे धाव कंप्लीट होईल. अर्थातच आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होतील. 2च्या मदतीनं धावसंख्या आता पुढे जाईल. जाऊन पोहोचेल ती बरोबर 11. 11 वरती 1. 11 धावा धावपलकावरती लागला गेला. चांगली धावसंख्या जरूर उभारली आहे परंतु आपला टीमचा महत्वाचा खेळेदार तो गमावलाय. टीम रोजी 11च्या माध्यमातून. 5 बॉल झालेत. 11 धावा 83 करायच्यात आणि आता येणाऱ्या 25 बॉल मध्ये अजून देखील 72 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल. चांगला बॉल आहे. पुढे टाकला आणि मग तदनंतर हा देखील बॉल इन स्विंगर होता. आतल्या दिशेने कलाटणी घेत असताना हा बॉल येतो. डॉट ओव्हरची होतीये समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. बरोबर 1 ओव्हर नंतर 11 धावा धावपलकावरती लागलात. 1 विकेट. टॉस जो केला जातोय आमचे साथी समालोचक खरं तर हर्षल पवार सर त्यांच्या माध्यमातून हा टॉस तो टॉस बॉक्स मध्ये केला जातोय. दोन्ही टीम्स ज्या सज्ज झाला टॉस बॉक्स मध्ये. चला टीम मीटिंग नकोय. डीके स्पोर्ट्स टॉस विन झाला आणि त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग करण्याचा निर्णय.
तो मैदानाच्या आतमध्ये स्वीकारला जाईल. यस, नो डाऊट. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचकडे, जिथे पहिल्या ओव्हरचा खेळ तो कंप्लीट झाला आणि तदनंतर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 11. बघा, पहिल्याच ओव्हरला तुम्ही बरोबर 5 मिनिटांचा अवधी घेतलाय. या पद्धतीने जर तुम्ही चालत राहिले तर तुमच्या 5 ओव्हर त्या 25 मिनिटांमध्ये कंप्लीट होणार नाहीयेत. पहिला बॉल चांगला फिरवलाय फिरकीचा जादूगर. सातत्यानं या गोलंदाजाला आपण पाहिलंय, हातभर चेंडूला वळण देण्याचं काम तो सातत्यानं करत असतो. आणि पहिलाच बॉल आपण जर पाहिला, अजिंक्यच्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर डावकुरा हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडवरती, त्याच्या विपक्षात हातभर चेंडूला वळण दिलं आणि मग हा बॉल आला इथनं डॉट. पहिला चेंडू आला निर्धाव. पुढचा बॉल याही वेळेला फिरवलाय. वाह, काय गोलंदाजी केली आहे, काबिल तारीफ. बॅक टू बॅक 2 चेंडू. समोर डावकुरा हाताचा फलंदाज आहे, त्याच्यापासनं त्याच्या पाल्यात बॉल टाकला जातोय आणि त्याच्यापासून दूर काढला जातोय. चांगली गोलंदाजी, अजिंक्यचं कौतुक करावं लागेल. पहिले 2 चेंडू तर एका अचूक टप्पावरती हाताळलेत. बॅक टू बॅक 2 चेंडू आलेत निर्धाव. सलगचे 2 चेंडू निर्धाव आलेत. पुढचा बॉल याही वेळेला फिरवलाय. क्षेत्ररक्षकाचे बघा ते 100% एफर्ट बघायला मिळाले. आपल्या टीम करिता धावा वाचवलात, त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. सातत्याने एखादा बॅटरचं एखाद्या गोलंदाजाचं आपण कौतुक करत असतो, परंतु क्षेत्ररक्षण ते देखील महत्वाचं आहे. आणि सध्या स्थितीला केलेलं ते क्षेत्ररक्षण, त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक ते निश्चितच होणार. आपल्या टीम करिता खूप चांगली कामगिरी करत असतो. कॅच जरी कॅरी झाली नसली तरी देखील त्याने आपल्या टीम करिता धावा वाचवल्यात. मनोज फरडेला आपण तिथे पाहिलं, काबिल तारीफ क्षेत्ररक्षण. धावसंख्या 12. आता लेग कटर. क्षेत्ररक्षकाच्या हातात थोडंसं फंबलिंग झालं आणि मग त्यानंतर रिफेक्ट केली जाईल. तोपर्यंत एक सिंगल ती थांबू शकणार नाहीयेत. एकेका सिंगलला तुम्ही या मॅच मध्ये बनून जरूर राहू शकताय, परंतु ही मॅच जिंकायची असेल, या मॅच मध्ये तुम्हाला वर्चस्व गाजवायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. कारण टार्गेट खूप मोठं आहे. 83 धावसंख्येचा पाठलाग तुम्ही करता. आता 20 बॉलचा खेळ बाकी राहिलाय आणि त्या 20 बॉल मध्ये 70 धावा त्या तुम्हाला करायच्यात. 20 चेंडू 70 ची मॅच. आता बॅटच्या रडार मध्ये आलाय. आता इथे थांबणार नाहीये. हा बॉल दी फेकून दिला जाईल. संघर्षाचा शंखनाद करणारा हा स्ट्रोक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ यूज, इट्स अ हाय अन हँडसम षटकार. 6. चांगला स्ट्रोक, ओव्हर पिच बॉल आणि मग त्याच्यावरती एक आक्रमक स्ट्रोक. काय हा पहिला षटकार आला, गेम ऑन करेल का हा षटकार? याही वेळेला जागा बनवली आणि तदनंतर हा देखील स्ट्रोक जो गॅप मध्ये चाललाय, जिथे 1 बाउन्स ओव्हर द रोप, बॉल सीमा पार, मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करतोय. येतोय चौकार. 4. मागच्या 2 बॉलला 10 धावा आल्यात आणि ओव्हरची देखील समाप्ती. पहिले 4 बॉल बघा, टेनिस क्रिकेट विश्वात असू द्या किंवा क्रिकेटच्या विश्वात असू द्या, गोलंदाजावरती पहिले 4 ते 5 बॉल तुम्ही चांगले हाताळा, परंतु तदनंतरच्या 2 बॉलवरती तुम्ही जर आक्रमक स्ट्रोक तुमच्या विपक्षात आले तर इथनं तुमचं संपूर्ण षटक ते खराब करून जातं. आणि अजिंक्यच्या माध्यमातून पहिल्या 4 बॉलवरती 2 धावा खर्च केल्या होत्या, परंतु तदनंतर त्याच्या शेवटच्या 2 बॉलवरती 2 मोठे स्ट्रोक आणि ते संपूर्ण षटक खराब करून गेलंय. कारण 12 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. 2 ओव्हर झाल्यात. 2 ओव्हर नंतर धावसंख्या 23. आता 18 बॉल 60. 18 चेंडू 60 धावा. कुणाल पांढरेनं एकट्यानं 66 बनवल्या होत्या. आता इथनं संपूर्ण टीमला 18 बॉलला 60 करायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट 20 वरती आहे. प्रत्येक ओव्हरला 20-20 धावा बनवणं सोपं नसेल, कारण सध्या स्थितीचा जो करंट रन रेटचा आपण विचार केला तर तो 11.50च्या सरासरीने धावा बनवलात, परंतु तो रिक्वायर्ड रन रेट खूप सारा वाढलाय. 20 धावा प्रत्येक ओव्हरला बनवायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं षटक प्रगतीपथावरती येत आहे आणि तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज झालाय सज्ज. मनोज फरडे बॉलिंग ट्रॅक वरती होतोय सज्ज. पहिला बॉल, पहिलाच बॉल पुढे टाकलाय. परफेक्ट शॉर्कर.
ज्याला खोदून काढण्यास भाग पाडलं. बॅट आणि बॉलचा संपर्क तो झालेला नाहीये, कारण पंचांना दर्शवलंय लेग बाईकची एक सिंगल होतीये. अर्थातच आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या ती जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. 23 धावा धावपलकावरती लागला गेलं. डावखुरा आताचा फलंदाज स्ट्रायकर एंड वरती आहे. त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीचा खेळ केला जाईल. याही वेळेला हा बॉल आपण जर पाहिला तर तो ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर राहिला. पुढे टाकल्याचा प्रयत्न जरूर होता ऑफस्टम्प वरती, जिथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. एक्स्ट्राची धाव आली. एक्स्ट्राच्या धावेने धावसंख्या 24 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. या वेळेला फुल टॉस होता ऑन साइडला. फटका चांगला खेळला. गॅप मध्ये बॉल. 2 क्षेत्ररक्षक ते चुकी करतायत आणि मग त्यांना टाटा बाय बाय करत बॉल चाललाय सीमा रेखा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 चौकार आलाय. या फलंदाजानं कुठेतरी ही गेम ऑन ठेवली आहे. चांगली कामगिरी. याही वेळेला हा फटका जो चौकारामध्ये कन्वर्ट झाला. धावसंख्या 28-28. नाही नाही उजवा बॅट त्यांनीच मारला त्या पुढचा बॉल. याही वेळेला पुढे टाकलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षक तैनात आहे. हा देखील बॉल येतो. डॉट. प्रेशर आहे. हा सामना आता इथनं जिंकणं तेवढं सोपं नसेल, कारण 14 बॉलला 54 करायचे आहेत. 14 चेंडू 54 धावा. हे दोन बॉल महत्वाचे आहेत. स्ट्रायकर एंड वरती कल्पेश पागी कुठेतरी एका बाजूने चांगली कामगिरी तो करतोय. हा फटका लेट शॉट खेळलाय. क्षेत्ररक्षक आता तैनात आहे. आता चुकी करणार नाहीये. बॉलला रिफेक करतोय तोपर्यंत एकच सिंगल. एका सिंगलला धावसंख्या बरोबर 30 रन्स ऑन बोर्ड. आता 13ला 53. चांगलं मॅच. खर तर पहिल्या इनिंग मध्ये षटकार चौकारांची आतषबाजी. कुणाल पांढरे नावाचं ते वादळ आपण मैदानामध्ये घुंगावताना पाहायला मिळालं, परंतु सेकंड इनिंग मध्ये त्या पद्धतीची बॅटिंग होत नाहीये. सध्या स्थितीला आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 13 बॉल 53 ची गरज आहे. याही वेळेस समोर मारलाय. हा देखील फटका तितका ताकदीचा नाहीये की त्याच्यावरती जास्तीच्या धावा मिळतील. याही वेळेला फक्त एकच सिंगल येते. ओव्हरची होतीये समाप्ती. 12 बॉलचा खेळ बाकी राहिला आणि त्या 12 बॉल मध्ये करायच्यात 52 धावा. आता रिक्वायर्ड रन रेट 26 वरती जाऊन पोहोचलाय. काय या धावा बनवल्या जाणार, कारण येणारे 12 बॉल आहेत आणि त्या 12 बॉल मध्ये 52 करायच्या आहेत. 12 चेंडू 52 धावा. 3 षटकं मैदानाच्या आतमध्ये झाली आहेत कंप्लीट. 3 षटकांचा समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त ती आपण पाहिली तर अर्थातच 31 या आकड्यावरती धावसंख्या. ड्रिंक्स ब्रेक सध्या स्थितीला. चला स्पीडअप करायचं. बॉलिंग ट्रॅक वरती लखन साबले जो दाखल झालाय. कशा पद्धतीची गोलंदाजी करणार, कारण स्ट्रायकर एंड वरती तो दाखल होतो. इथनं त्याच्या विपक्षात फलंदाज बाला मोगरे. चांगला बॉल वारंवार पुढे टाकण्याचे प्रयत्न ते यशस्वी झालेत, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये झाली आहे खराबी. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर इथनं बॅकअप आला. धावा ज्या इथनं प्राप्त झालात मैदानाच्या आतमध्ये त्या 2. 50 करायचे. 11 बॉलचा खेळ बाकी राहिला. 11 चेंडू 50 धावा. ची मॅच.
याही वेळेला हा देखील फटका, मोठ्या फटक्यांकरिता सातत्यानं इथनं प्रयत्न जरूर केले जात आहेत, परंतु त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. बांधून ठेवलंय फलंदाजांना. प्रत्येक गोलंदाजानं स्वतःला सिद्ध केलंय. खूप चांगली गोलंदाजी. टार्गेट मोठं आहे आणि मोठ्या टार्गेटचा पाठलाग करत असताना तुम्ही या पद्धतीची बॅटिंग कराल ना, तर मग तो सामना तुम्हाला जिंकणं सोपं नाहीये. 8 बॉल 16 वरती कल्पेश पागी बॅटिंग करतोय जरूर, परंतु त्याची साथ बाला मोगरेनं दिलेली नाहीये, कारण त्यानं 9 बॉल खेळलेत. 9 बॉल मध्ये 8च धावा त्यानं बनवलात. खराब, अतिशय खराब कामगिरी ती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली आहे टीम रोजी 11च्या माध्यमातून. चांगला बॉल, खूप चांगला चेंडू, अप्रतिम सबमरीन डिलिव्हरी राहिली आहे. बॉल सरळ विकेट किपरच्या हातात. आणखी एक येतोय बॉल डॉट. डॉट बॉल्स जास्तीचे खेळलेत आणि त्याच कारणाने ही मॅच आता आवाक्याच्या बाहेर जातीये, कारण 9 चेंडू आणि 49 धावा सोपं नसेल. या वेळेला फटका मारायचा होता कुठे, परंतु बॅटच्या टो एंडला लागलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, बॉलला स्टॉप करतोय, रिफेक करतोय. तोपर्यंत आली फक्त एकच सिंगल. एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आता पुढे जाते, जवळ पोहोचते 35. 35 या आकड्यावरती धावसंख्या. 8 बॉल 48. आठला 48 करायच्यात. बरोबर प्रत्येक बॉलला षटकार मारावा लागेल, तरच सामना इथनं तुम्ही जिंकू शकतात, परंतु काय ते केलं जाईल का. आणखी एक बॉल डॉट. बाला मोगरे तो मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत राहिलाय. 10 बॉल त्यानं खेळले, 10 बॉल मध्ये 8च धावा या त्याच्या बॅटमधनं बघायला मिळाला. बॉल टू रन देखील बनवलेला नाहीयेत त्यानं. आणि या पद्धतीची बॅटिंग तुम्ही एका मोठ्या मॅच मध्ये, हाय व्होल्टेज सामन्यामध्ये तुम्ही खेळताय, मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताय आणि या पद्धतीने तर तुम्ही धावा बनवाल तर मग विजयापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. आणखी एक बॉल, तो देखील इथनं पुढे टाकलाय आणि आता धावा घ्यायच्या की नाही याकरिता देखील 2 बॅटरच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे. हा बॉल तो इथनं आलाय डॉट. 1 धाव आली. खरं तर ओव्हरची देखील झाली समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फक्त आणि फक्त 36. आवाक्याच्या बाहेर गेली ही मॅच. आता 6 बॉल. खरं तर औपचारिकता ती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे, कारण 6 बॉल मध्ये 6 षटकार जरी आले तरी देखील हा सामना जिंकणं सोपं नाहीये. येणारे बॉल 6 आणि विजयासाठी करायच्या धावा 47. प्रसाद येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. प्रसाद माडे कशा पद्धतीची गोलंदाजी करणार. खरं तर 6 बॉल 47 ची मॅच आवाकाच्या बाहेर आहे, परंतु गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. पहिलाच बॉल आपण जर पाहिलं तर जिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त होऊ शकते आणि यस पंचांचं बोट चालला कशाकडे, अर्थातच रनआउटच्या स्वरूपात. आणखी एक सफलता. बराच काळानंतर विकेट आली आहे आणि या पार्टनरशिपला ब्रेक केलंय, परंतु ही पार्टनरशिप तेवढी चांगली नव्हती की ती विजयापर्यंत घेऊन जाईल. खराब. चला स्पीडअप करायचं. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सागर. प्रसाद. चांगला बॉल, परंतु काय हातभर वळण जरूर घेतलंय बॉलनं, परंतु ऑफस्टम्पच्या जास्तीचा बाहेर निघालाय. मग पंचांना लगेच आम्हाला इशारा कळवला की हा वाईट बॉल आहे. मग एक्स्ट्राची धाव येते. एक्स्ट्राच्या धावेनं धावसंख्या 37. या मॅचची रंगतता कुठेतरी थोडीशी कमी झाली. या मॅच मध्ये सध्या स्थितीला आपण जर पाहिलं ना, तर पहिल्या सत्रात खूप चांगली कामगिरी, परंतु दुसऱ्या सत्रात खराब कामगिरी. ती रोजी 11च्या माध्यमातून आणखी एक सफलता. आला पावली माघारी परतावं लागेल. इथे बॅटर एकच म्हणतोय तू चल में आया. एक फलंदाज बाद झाला, लगेच त्याच्या पाठोपाठ पुढच्याच बॉलवरती फलंदाज बाद होतोय. गोल्डन डकचा शिकार 0वरती बाद. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता इम्तियाज.
हाफ ट्रॅकर आता त्याला पुल केलंय बराच काळानंतर. हा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदण करत स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. आता चौकार तो प्राप्त होईल. खूप काळानंतर आलेला हा चौकार इम्तियाज शेखच्या बॅटमधनं आल्या आल्या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चौकार. 4 41 41. अजून 41 झाल्यात आणि अजून देखील 42 धावा करायच्या आहेत. मोठ्या धावेनं मोठ्या फरकानं ही मॅच जिंकताना बघायला मिळेल. अर्थातच टीम गजानन स्पोर्ट्स 4747. हा देखील बॉल चांगला राहिला. हा देखील बॉल डॉट आलाय. आता शेवटचा बॉल बाकी राहिलाय. 2 बॉल आहेत. एक वाईड होता म्हणजे 4 बॉलचा खेळ झाला. 1 बाउंडचा इशारा तो देखील दिला गेला पंचांच्या माध्यमातून. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये करायच्यात 42. आता थोडासा खराब बॉल. लेग कटर हाताळण्याच्या प्रयत्नात प्रसाद कुठेतरी थोडेसे खराब बॉल हाताळतोय. पंच आमच्याकडे वळले लगेचच व्हाईट बॉलचा इशारा देतात. एक्स्ट्राची धाव येते. एक्स्ट्राच्या धावेनं धावसंख्या ती पुढे जाईल. जाऊन पोहोचली आता 42 वरती. हा बॉल चांगला आहे. हा बॉल चांगला आहे. प्रसाद माडेनं गोलंदाजी चांगली केली आहे. जरी धावा जास्त असल्या ना तरी देखील त्यानं त्याची लाईन आहे ना ती अचूक ठेवली. आवाकाच्या बाहेर होता धावा परंतु त्यानं स्वतःला सिद्ध केलंय की मी षटक हाताळू शकतो. ते दाखवून देतोय आपला टीम कॅप्टनला टीम ओनरला. हा बॉल आपण जर पाहिला तर इथनं थोडासा अतिरिक्त बाउन्स देखील प्राप्त झाला आणि ऑफस्टमच्या बाहेर निघाला बॉल. मग व्हाईट बॉल. जेव्हा जेव्हा त्यानं लेग कटर हाताळले तेव्हा तेव्हा ते व्हाईट बॉल आले. आता एक बॉल बाकी आहे आणि एका बॉलमध्ये करायच्या धावा 40. हाफ स्ट्रायकर पुल करायचा होता त्याच्यावरती देखील तितकी ताकद नाहीये. क्षेत्ररक्षक तो तैनात आहे. बॉलला स्टॉप करतोय. नयनला आपण तिथे पाहिलं. अर्थातच ओव्हरची देखील होईल समाप्ती. पूर्वार्धाचा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला होता जिथे 82 धावा बनवल्या होत्या आणि उत्तरार्धाच्या खेळात आपण जर पाहिलं तर रोजी 11 टीम 83 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ती संपूर्णपणे बॅकफुटला जाऊन उभी राहिली आणि 5 ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 43 धावा बनवल्या. खूप मोठ्या फरकानं गजानन स्पोर्ट्स
आणि आता दोन्ही खेळाडूंना रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज, एकाला हाफ सेंचुरीसाठी आणि एकाला आयकॉनची विकेट मिळवण्यासाठी ते रोख रक्कम कॅश प्राइज दिले जात आहेत. चला पुढच्या मॅचची सुरुवात करूयात. लगेचच मॅचला सुरुवात केली जाईल. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे जिथे अर्धा ते पाऊण तास टीम मीटिंग राहिली. या टीमची डीके स्पोर्ट्स. सध्या तरी आपण पाहत आहोत आमचे दिलीपजी गरज साहेब. फॅम टीम आपल्याला पाहायला भेटते डीके स्पोर्ट्स. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत ईशान स्पोर्ट्स.